नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे श्रावण सोमवार, तर तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि नागपंचमीच्याही खूप साऱ्या शुभेच्छा. तर आहे ना, आज आमच्या इथं आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतात बरं का नागपंचमीला. तुमच्या इथं बनवतात की नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नाही काही ठिकाणी म्हणजे असं भरपूर ठिकाणी असतं की आज आहे ना म्हणजे तळण काढीत नाहीत, असं सगळ्या परत चिरीत नाहीत काही गोष्टी, परत असं खड्डा खोदीत नाहीत, असं सगळ्या गोष्टी असतात स्वयंपाकामध्ये पण आपल्या. तर प्रशाद चालला अभ्यास, त्याच्यामुळे त्याची इथे बडबड थोडंफार ऐकायला आपल्याला झालं का अभ्यास. आज काय झालं माहिती का, तिचे एक्झाम चालू होणार आहेत लवकरच, म्हणजे 2 दिवसापूर्वी पासून चालू होणार आहेत. त्याच्यामुळे आता तिला अभ्यासाला बसवले. आज सणासुदीचं पण सुट्टी नाही दिला अभ्यासाला. काही डब्बी बसली माझी होमवर्क ज्यादा. आणि आमच्या प्रिशाला पुरणपोळी खूप जास्त आवडते बरं का. म्हणजे प्रिशाला शिवांशला या दोघांना आहे ना गोड खायला खूप आवडतं. ते आता आवडतं, गोड खायला खूप आवडतं. आणि आता तुम्हाला दाखवते मी काही काही स्वयंपाक बनवलं आहे ते. नंतर आता आम्हाला जायचं बाहेर, थोडंसं काम आहे आमचं. तर चला नंतर भेटू आपणच. तर आता मी तुम्हाला अगोदर दाखवते माझा काय काय स्वयंपाक अगोदर बनवून झालं. बाय बाय. लाईट टाकते अगोदर. आज श्रावण सोमवार, परत उपवास पण आहे आज. काल पण उपवास, आज पण उपवास. तर दाखवते मी तुम्हाला आता. आणि इकडं छान असा कट आला आपल्या आमटीला, पाहू शकता. इकडं झाली आपली छान अशी कटाची आमटी तयार. आणि इकडं भात, आणि इकडं भजे राहिले, सॉरी, पुढे पापड. हे बघा, त्यानंतर आम्ही आमच्या कामासाठी बाहेर निघालो होतो. जसे की नकटीच्या लग्नाला 17 विघ्न अशी आमची गत. आम्ही कुठं चाललो, काय पुढं आम्हाला पुढं काहीतरी अडचण नाही असं नाही कधीच बरं का. काही ना काही अडचण आम्हाला नेहमी येते. तर इथं आमच्या गाडीची अचानकच हवा गेली होती, म्हणून आम्ही हवा भरण्यासाठी थांबलो होतो एका ठिकाणी. त्यानंतर मी डायरेक्ट कॅमेरा आहे ना शूट डायरेक्ट माझं काम करून कंप्लीट करून आल्याच्या नंतर, घरी आल्याच्या नंतरच व्हिडिओ शूट केला. असं खूप कंटाळा आला होता, कारण खूप वेळ गेला होता आमचा तिथं. आणि खूप आळस पण असं आल्याने झालं होता, कारण की सकाळपासून खूप थकवा आल्याने झालं होतं मला. त्याच्यामुळं मग थोडंसं म्हणलं आता चला आल्याबरोबर ना मस्त असं गरमागरम चहा प्यावं. हे बघा, माझ्या चेहऱ्यावरून जांभळ्या येत होत्या, इतका आळस आलेला होता मला, खूप आळस होता. पण मला आज काय आळस करून जमणार नाही, कारण आज सगळी जबाबदारी एकटीकडे होती माझ्या स्वयंपाकाची त्याच्यामुळे म्हणले चला सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आता. त्यानंतर मस्त असा गरम गरम चहा केला मी, कारण म्हणलं चहा पिल्याशिवाय तरी काय आपल्या शरीरामधला आळस जाऊ शकत नाही, आहे का नाही. असं प्रत्येकाला होतं की नाही, तुम्हाला होतं की नाही नक्की सांगा. मला ज्यावेळेस चहा पिन त्यावेळेस असं वाटतं काम करण्याची एनर्जी येते का काय, असं होतं. आणि इथं काय माहिती का, इथं मी चहा घ्यायचं म्हणजे अक्षरशः आहे ना माझा चहा थंड झाला होता बरं का, खूप थंड झालतात. पण मी तसंच पेले तरी पण, कारण की ना मी ज्यावेळेस चहा बनवला, चहा घेऊन म्हणलं तर थोडंसं शांततेत एका ठिकाणी बसून प्यावा. पण इकडं लेकीचा अभ्यास चाललेला होता. असं झालं आहे ना, तिचा अभ्यास सगळे चॅप्टर जवळपास माझे पाठ झालेत अक्षरशः. कसं आपण आपल्या लेकरांचा अभ्यास आणि आपण घेतलं तर ते व्यवस्थित करतात ना हो. आणि ते सगळं चुकीचं असं वाटतं की प्रत्येकाला आवडतं आपल्याला बाळाने हुशार राहावा, असं व्हावं, ॲट्रॅक्टिव्ह राहावं. तर त्याच्यामुळे मी तिचा अभ्यास वगैरे घेत होते चहा पिताच. मग नंतर लगेच म्हणलं आता चला पटकन, दिवसही मावळला होता. म्हणलं आता पटकन गरम गरम मस्त अशा ना पोळ्या बनवून घेऊया, म्हणजे कसं आपलं उपवास पण सोडायला येईन, गरम गरम पोळ्या पण खाता येतात त्याच्यामुळं. तर बघा इथं मस्त अशी माझी पुरणपोळी चालली होती बरं का. आज आमच्या इकडे आहे ना, हो तर सणाला तुम्हाला तर मी म्हणलं पुरणपोळीच बनवतात बरं का. काही ठिकाणी नाहीत तर भजी कुरडया असे कढई वगैरे नाही ठेवी, पण आमच्या इकडं असतंय, असं जमतंय, त्याच्यामुळे आम्ही पण जसं करतो. प्रत्येक गावची प्रत्येक प्रथा वेगळी असू शकते. तर मला पुरणपोळी जमली होती का नाही जमत ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. खरं सांगू मी लग्नाच्या अगोदर आहे ना, मला कधीहीच पुरणपोळी जमली नाही बरं का. खरं सांगते मी, मला कधीच पुरणपोळी हां बाकीच्या सगळ्या गोष्टी मला जमल्या बरं का, नाही असं नाही. पण पुरणपोळी एवढी परफेक्टली नाही जमली. एकदा तर अक्षरशः काय सांगू मी तुम्हाला, मला ना मम्मीने डाळ शिजायला लावली होती. मला माहीत नव्हतं की ते डाळमध्ये ना आपलं गार पाणी ओततात म्हणून, गरम पाणी ओततात म्हणून. मी त्यांना डायरेक्ट गार पाणीच ओतलं होतं. तर ती डाळ ही ना अशी पूर्ण अशी दांडरल्यागत झाली होती बरं का.
पण तेव्हापासून आहे ना माझ्या कायम लक्षात राहिलं की डाळीला ना गरमच पाणी टाकतात म्हणून. तर चला तो झाला आपला लहानपणीचा एक विषय. त्यानंतर मग माझ्या सगळ्या पोळ्या वगैरे करून घेतल्या मी. नंतर भजे पण मी गरम गरमच बनवून घेतले ते. पण त्याचा काही व्हिडिओ शूट नाही केला बरं का मी. तर त्यानंतर म्हटलं चला आता मस्त दिवाबत्ती करून घेऊ आपण. कारण की दिवाबत्ती नैवेद्य वगैरे दाखवलं तर सगळ्या गोष्टी करता येतात. कारण की पुढं मग मला ना थोडं दीदीला अडचण असल्यामुळं सगळ्या गोष्टी माझ्याकडून. त्याच्यामुळे देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं की म्हणजे कसं मुलांनाही जीव घालता येईल मला. म्हणजे मुलांना भूक लागलेलीच होते आणि पुरणपोळी जास्त आवडची. त्याच्यामुळे त्यांना लवकर भूक लागते आणि मला आपल्याला पण लवकर उपवास सोडायला येईल. त्याच्यामुळे एकदा मी संध्याकाळची ना दिवाबत्ती करून घ्यायचं माझं चाललं होतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला ना एवढं झोका खेळूशी वाटलं होतं ना आज काय मिळेल म्हणजे इकडं झोका नाही. परत असं वारुळाला बायका लाह्या घेऊन वगैरे जातात ना, खरंच गावाकडचं वातावरण मी खूप मिस करत होते बरं का. ही मज्जा आहे ना बघ तशी गावाकडेच भेटते बरं का. इकडं काही जास्त असं नाही भेटत आपल्याला. सणसूद सगळे ना आपल्या खरं गावाकडे छान वाटते. तर इकडं म्हणजे असं मला खूप असं वाटत होतं गावाकडे अशा बायका धरतात. ते सकुरबा वगैरे सगळ्या गोष्टी असतो. म्हणजे असे गाणे म्हणतात, फुगड्या खेळतात, अशा सगळ्या गोष्टी आपल्या गावाकडेच भेटतात बरं का. इकडं काय नाही, इकडं फक्त स्वयंपाक बनवायचा, म्हणजे पूजा करायची आणि खायचं एवढंच आहे. त्याच्यामुळे मला ना असंच थोडंसं मूड माझा चेंज झालेला होता. पण चला चालतंय. तर बघा मी इथं देवाला मस्त असं पाणी वगैरे करून त्यांना जेवू घालून म्हणजे आपण एक घास मोडून ते देवाला ठेवून त्यांना चारून मग तिथून पुढं आपला नैवेद्यही होतो. म्हणजे देवाने खाल्ल्यागत असं म्हणतात. मला पण एवढं काही माहीत नाही. जसे मला मोठे लोक शिकवतात तसंच मी पण करते. आणि माझ्याकडून जर काय पूजेमध्ये कायमध्ये जरी माझं काय चुकत असेल तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा बरं का. तर इथं बघा, इथं आता आपली तर घरातली पूजा झाली होती. घरात नैवेद्यही दाखवून झाला होता. म्हणलं चला आता बाहेर तुळशीचीही पूजा करावं आपण त्याचबरोबर. आणि तुळशीलाही मला नैवेद्य दाखवायचा होता. असा काही आज आपला स्पेशल नागपंचमीचा व्हिडिओ होता. आणि अजून एकदा नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. छान छान एन्जॉय करा, छान छान झोका खेळा आणि छान मस्तपैकी नागपंचमी साजरी करा. खरं सांगू आज मला त्यांना मेहंदी काढायचा सुद्धा टाईम नाही भेटला यावेळेस. कसं काय आणि परत नाही भेटला. तर प्रिशाचं चाललं होतं मेहंदीचं. तर प्रिशाने त्यांनी मौनी सगळ्यांनी मेहंदी काढली होती बरं का त्यांच्या हातावर. तर चला त्यांनी काढली काय मी काढली काय सगळ्या गोष्टी एकच आहेत माझ्यासाठी. तर इथं मस्तपैकी माझे तुळशीचीही पूजा करून झाली. तुळशीला नैवेद्य दाखवून झाला. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.